जे हनुमान मित्रमंडळ गोरठण बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषक आपण पाहताय श्री राकेश कुंदा जयराम जाधव यांच्या नावाने असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा तिसऱ्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय माडपाई माडप विरुद्ध चावणे या दोन संघादरम्यान बराच उशीर या ठिकाणी ब्रेक मिळाला. सलामीची जोडी आपण पाहताय चावणे संघाकडून मैदानामध्ये येते. स्ट्राईकला फलंदाज संदेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहताय तुषार आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिले आणि संघासाठी पहिले षटक घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्लेचा एक महत्वाचा षटक घेऊन अमोल एक उंच पुरा गोलंदाज आपण पाहताय. दोन खेळाडू या दरम्यान 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहताय. एक खेळाडू वायडिश लॉंग ऑफला आणि एक खेळाडू आपण पाहताय वायडिश लॉंग ऑनला. द मॅच ऑन या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. अमोल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट उजव्या हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी मिडानच्या डोक्यावरून मारायचा होता चेंडूला, परंतु मिडानचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर झेल पकडतोय. संदेश या ठिकाणी बनतोय गोल्डन डकचा शिकार. संदेश या ठिकाणी बाद झाला, गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहताय प्रशांत. प्रशांत हा फलंदाज आता मात्र स्ट्राईकला असेल. जिथे विचार केला माडपाई माडप संघाचा एक ताकदवर संघ आहे, दबदबा आहे या ठिकाणी खालापूर तालुक्यामध्ये, तसेच चावणे विभागाचा विचार केला तर रसायनी परिसरामधील एक नामवंत संघ म्हणून त्यांची सुद्धा ओळख आहे. तर हे दोन्ही ताकदवर संघ आपण पाहता एकमेकांशी या जे हनुमान मित्रमंडळ गोरठण बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्षामध्ये लढत पाहायला मिळते. हा चेंडू 1-2 पावलं पुढे सरसावून पदत आली, त्याचा वापर केला होता. चेंडू त्या ठिकाणी डीप मिड विकेट वाईड डीप मिड विकेटला त्या ठिकाणी चेंडूची उचल होते. लॉंगॉनचा खेळाडू त्या ठिकाणी जाऊन चेंडूची उचल करतोय. धावफलकावर या ठिकाणी धावफलकाचा श्री गणेश होता. वैयक्तिक प्रशांत आपलं खातं उघडतो, सांघिक खातं देखील उघडलं जाते. आता मात्र नॉन स्ट्राईकला सलामीला आलेला फलंदाज तुषार स्ट्राईकला पाहायला मिळतोय. हा चेंडू सुरेख होता, गती होती चेंडूला. बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसवतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. उरलेलं काम यष्टिरक्षक चोख पार पाडतोय. निर्धाव चेंडूची होती सांगता तिथे मात्र अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू रडार मध्ये आलाय, डीप मिड विकेटला. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. पंचांचा इशारा, चौकार. 4 धावा पाहायला मिळतात, 5 धावा. दोन्ही संघ या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. ज्या विद्युत वाहिनी गेल्यात त्या विद्युत वाहिनीला लागून जर झेल पकडला तर तो झेल देण्यात येईल. जर तो विद्युत वाहिनीला लागून चौकार षटकार गेला तर चौकार षटकार देण्यात येईल. मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला झाडं दिसतात, त्या झाडांच्या फांद्या या षटकाराच्या लाईनच्या आत आलेल्या आहेत. जर त्या फांदीला टप्पा पडून बॉल लागला तर तो चौकार देण्यात येईल, डायरेक्ट लागला तर षटकार देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे.
हा चेंडू मोठा फटका खडे खडे लगावलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. वन बाउन्स चेंडू सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅकचा येणारा हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच डीजे. आपण या सामन्यांचं जे सामने या ठिकाणी सुरू आहेत त्या सामन्यांसाठी बनवलेलं गीत ऐकलं. आता मात्र नवीन गोलंदाज आपण पाहताय. वैयक्तिक पहिले आणि सांघिक कोट्यातून दुसरे षटक घेऊन गोलंदाज सागर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आला आणि फलंदाज या ठिकाणी तुषार बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहताय निखिल. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज प्रशांत. हा चेंडू खांद्याचा वापर केला होता गोलंदाजाने. उसळी मिळाली थोडीशी चेंडूला झेल होऊ शकला असता फलंदाज प्रशांत जो तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आला असता. तिथे मात्र एक सोप्पा झेल त्या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय आणि प्रशांतला या ठिकाणी मिळतंय जीवनदान. एक धाव या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी धावून पूर्ण केली आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. दुहेरी अंकामध्ये 10 धावा. आपण पाहताय सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. टांबाटी व्हिलेज एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने हा चेंडू या ठिकाणी ब्लॉकहोल मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला परंतु या चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये येतोय निखिलच्या बॅट मधून दणदणीत खणखणीत षटकार. फलकावर धावा पाहायला मिळतात. दोन गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा चावणे संघाच्या जे हनुमान चावणे संघाच्या मडपाई माडप संघाच्या विरुद्ध खेळताना. आता मात्र हलक्या हाताने कट केली पॉइंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी धाव घेण्याचा मानस होता प्रशांतचा परंतु थांबवलं प्रशांतला फलंदाज निखिल या फलंदाजाने. तिथे धावफलक हा चेंडू सुरेख टाकला होता गोलंदाजाने. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू आणि खाली राहणाऱ्या चेंडूला कोणतेही प्रत्युत्तर या ठिकाणी फलंदाजाकडे नव्हतं. आणि बॅक टू बॅकचा या ठिकाणी दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश येतंय गोलंदाज सागर या गोलंदाजाला. हा चेंडू आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतो. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय.
चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत मात्र त्या ठिकाणी चेंडू जिंकतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, दणदणीत चौकार. आपण पाहताय धावफलक हलते, धावफलकावर धावा लागतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. जे हनुमान चावणे संघाच्या माडपाई माडप संघाच्या विरुद्ध खेळताना सागरला आता मात्र विचार करण्यास भाग पडला. एक षटकार एक चौकार आलाय. 11 धावा तब्बल आतापर्यंत खर्च केला सागर या गोलंदाजाने. जर पहिल्या षटकाचा विचार केला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी अमोलने फेकलं होतं. अमोलने धावा खर्च केल्या होत्या 9. तिथे मात्र अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी आहे आणि 11 धावा आतापर्यंत या फलंदाजांनी केल्यात. हा चेंडू शॉर्ट पिच होता. डीप मिड विकेट रिझन मध्ये माग लगावायचा होता, परंतु उंची जास्त लांबी कमी असणारा फटका सोपा झेल पकडतोय क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी निखिल हा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय. हे फलंदाज आपण पाहताय. मात्र 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. तिसरं षटक या ठिकाणी घेऊन गोलंदाज रोहित या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. स्ट्राईकला आता मात्र आपण पाहताय प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला समीर. तिसरं षटक घेऊन हा चेंडू सुंदर फटका लॉंग ऑन रिजन मध्ये त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु खराब क्षेत्ररक्षण गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू गेला वन बाउंस सीमारेषे बाहेर, चौकार. या ठिकाणी धावफलक हलताय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 24 धावा. 24 धावा. रोहित आरके पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. प्रशांत साठी आता मात्र उत्तुंग खटका पाहायला मिळतोय. खडे खडे लगावलाय, चेंडू फेकेन दिलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषे बाहेर, बिग हिट, मॅसिव्ह षटकार. चौकारानंतर आलेला षटकार धावफलकाला चांगला आकार पाहायला मिळतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावांवर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे जय हनुमान चावणे संघ. चावणे संघाचा विचार केला तर जवळजवळ 30-35 किलोमीटरचा प्रवास करून या सामन्यामध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी इथपर्यंत आलेत. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता प्रशांतचा. या चेंडूवर मात्र कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजाकडून. जिथे फलंदाजाने पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके लगावले होते, तिथे मात्र आता रोहित कमबॅक करतोय. हा चेंडू बॅट मिस टायमिंग स्ट्रोक होता, झेल होऊ शकला असता, परंतु त्या ठिकाणी अमोल थोडीशी चुकी करतोय आणि त्या चुकीमुळे आपण पाहताय 2 धावा दोन्ही फलंदाज पळून काढतात. या 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. 32 धावा धावफलकावर. माझ्या समोर माझे साथी स्कोरर
जे काम पार पाडतात ते म्हणजे स्वतः आयोजक ऋषी पाटील या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये खूप सुंदर काम त्यांचं आपण पाहताय या सामन्यांच्या माध्यमातून त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहता 4 चेंडूंचा या षटकातील खेळ झालाय. 12 धावा खर्च झाल्यात. पुन्हा एकदा आपण पाहिलं पॉइंट रिझनच्या डोक्यावरून मारण्याच्या नादात तिथे मात्र क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलतोय. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. 2 धावा या दरम्यान सुद्धा धावून पूर्ण होतात. या 2 धावांनी धावफलक हलतोय आणि धावफलकावर धावा लागतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा धावफलकावर लागतात. गोलंदाज हुशार आहे बघा. पहिल्या 2 चेंडूंवर गतीचा वापर केला होता आणि त्यावर मोठे फटके आल्यानंतर मात्र चेंडूची गती काढून घेतली आहे. गती कमी केली आहे. गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र मोठे फटके येण्यापासून वंचित ठेवलाय. रोहित या गोलंदाजाने हा चेंडू फुल टॉस घेतला होता. बॅटवर झेल होऊ शकतो. खराब क्षेत्ररक्षण गच्चाल क्षेत्ररक्षणाच्या जीवावर आलेला हा डीप मिड विकेट रिजन मध्ये चौकार. फलकावर धावा आपण 4 धावांनी पाहत आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा 38 रन आपण स्कोर कार्डवर पाहतोय. आणि हे शेवटचं षटक अंतिम षटक स्लॉगवरचं षटक घेऊन गोलंदाज अक्षय हा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहता. वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. प्रशांत हा फलंदाज इनायत नंबर 3 नंबरवर आलेला हा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. तिथे मात्र नवीन फलंदाज पाहत आहे समीर इनायत क्रमांक 5 वर आलेला फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे. 2 चेंडूंची पेनल्टी आहे म्हणजे हे षटक फक्त 4च चेंडू फेकले जातील या षटकामध्ये. ते म्हणजे चावणे संघाला. पहिला चेंडू हा चेंडू आपण पाहिला गतीचा वापर केला होता. गोलंदाजाने यष्टिरक्षक सुद्धा या ठिकाणी चुकी करतोय. वाईड प्लस 1 धाव म्हणजे 2 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवर वाढणार. 2 धावांनी आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावांवर. या सामन्यांचं पंचांचं काम आपण पाहता. या रखरखत्या उन्हामध्ये आमचे सुरेश तात्या खरिवले आणि त्यांच्या समवेत राज पाटील ज्यांना शर्तीची खूप आवड आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये खूप मोठं नाव आहे ते राज पाटील आपण पाहताय लेग पंचांच्या भूमिकेत. आणि क्रिकेटची सुद्धा आवड आहे. हा चेंडू फुल टॉस होता. बॅटची कडा घेऊन या ठिकाणी थर्डमॅनने त्या ठिकाणी चेंडू अडवला. 1 धाव पूर्ण झाले. 2ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट टच करण्याच्या नादात मात्र 2री धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होतीये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. परंतु माडपाई माडप संघ नक्की करतोय काय. मी विचार करतोय तो 1-2 वर्षापूर्वी माडपाई माडप संघ मी बघितला होता तोच हा संघ आहे की काय की हा दुसरा संघ आहे. या ठिकाणी 2री धाव घेताना फलंदाज या ठिकाणी बाद होते म्हणजे 1च धाव या चेंडूवर मिळते. या एका धावेने
अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि रिव्ह्यू घेण्याचा अधिकार फक्त पंचांकडे, याची नोंद घ्यायची आहे. हा अंपायर्स रिव्ह्यू पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये प्रशांत हा फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद झाला. एकच धाव धावफलकावर आली. या एका धावेने आपण पाहताय 4 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात, जिथे या षटकातील एक चेंडू फेकून झालाय. आता मात्र आपण स्ट्राईकला फलंदाज पाहता योगेश, नवीन समीर नॉन स्ट्राईकला आपण फलंदाज पाहता नवीन आलेला फलंदाज योगेश. हा मात्र हलक्या हाताने कट केली आहे. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये पोहोचतोय. चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या धावून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतोय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. वावरले संघ आपण पाहिलं वेळेच्या आधी या ठिकाणी हजर आहे आणि खाण्यामेलू संघ सुद्धा या ठिकाणी हजर झालाय, तर त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा आभार. आता मात्र आपण पाहताय वन बाउन्स चेंडू हा सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल, कारण 2 धावांची पेनल्टी, 2 बॉलची पेनल्टी, त्याच्यामुळे 4च चेंडूंचे षटक. आता मात्र बॅटची कडा घेऊन या ठिकाणी यष्टीरक्षक आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. या दरम्यान फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र योगेश या ठिकाणी बाद होतोय आणि समीकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे 47 धावा जिंकण्यासाठी 12च्या सरीसरीने 4 षटकांमध्ये 48 धावांचं टार्गेट ठेवलंय, ते म्हणजे माडपाई माडप संघासमोर. बोलासाठी आणि खाण्याबेलू संघाचा कर्णधार आपण सुद्धा या ठिकाणी नाणेफेकीच्या कॉलसाठी समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे.
खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि जे हनुमान मित्रमंडळ गोरठण बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये या ठिकाणी सर्वांकडून समालोचन कक्षाकडून आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वावरले संघाचा कर्णधार आपल्याला दुसरा कॉल आहे आणि खान्याआंबली संघाचा कर्णधार आपल्याला सुद्धा या ठिकाणी दुसरा कॉल आहे. आपण या लवकरात लवकर नाणेफेकीसाठी सामन्याला होते सुरुवात. 24 चेंडूचा पूर्वार्ध आपण पाहिला. त्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 47 धावा धावफलकावर लगावला जे हनुमान चावणे संघाने आणि 48 धावांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजे माडपाई माडप संघाने. स्प्रे असेल तर न्या मैदानावर स्प्रे घेऊन जायचंय. लढत असणारे त्यांचे कर्णधार या ठिकाणी हजरत मयूर मुंडे यांच्या शुभास्ते त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. टेल इज द कॉल आणि नाणेफेकीचा कौल जिंकला वावरले संघाने. आपला निर्णय आपण कळवा आणि त्यानंतर त्या निर्णयावर लगेचच अंमलबजावणी करा ही आपल्याला विनंती. चला लगेचच खेळ सुरू करा. माडपाई माडप संघाचे फलंदाज त्या ठिकाणी हजर आहेत. सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानामध्ये. स्ट्राईकला आपण पाहताय विनायक आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहताय शैलेश. मी मगाशी म्हटलं होतं संघ तर मला तोच दिसतोय जो संघ 1.5-2 वर्षापूर्वी खेळायचा माडपाई माडप संघ तोच संघ मला दिसतोय. पण सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. थोडस बदल व्हायला हवा त्या गोष्टीमध्ये कारण मी 2 वर्षापूर्वी बघितला होता माडपाई माडप संघासारखा फिट संघ दुसरा कुठला नव्हता. एकही झेल सोडत नव्हते. चांगली गोलंदाजी व्हायची. क्षेत्ररक्षण तोडीस तोड व्हायचं. परंतु आज थोडस का होईना मी सुद्धा नाराज झालो कारण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं माडपाई माडप संघाकडून. तिथे मात्र फलंदाजी करताना आता 4 षटकांमध्ये 48 धावा बनवायचे. षटकामागे 12 धावांची सरासरी गाठायची आहे. हा सामना जिंकायचा असेल माडपाई माडप संघाला. तिथे मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय चावणे संघाकडून निखिल. मॅच स्टार्ट करा या ठिकाणी विनंती आहे. आपण आधीच खूप लेट केलाय चावणे संघ. आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली आणि आताही तुमचा टाइमपासच चाललाय. युट्यूब लाईव्ह हे सामने चालू आहेत. याचा तरी विचार करा. आपण सुद्धा आयोजक आहात. आपण सुद्धा सामने आयोजन करता. आपण एकतर 1.25 तास लेट आलात आणि तुमच्यामुळे बघा वावरले संघ सुद्धा आणि खान्याआंबोली संघ वेळेवर हजर आहेत. पण त्यांना आता तुमच्या सामन्यापायी थांबायला लागलंय.
24 चेंडू 48 धावांचं आव्हान. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहताय विनायक, नॉन स्ट्राईकला आपण फलंदाज पाहताय शैलेश आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल. 24 चेंडू 48 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवर निखिल सज्ज झालाय. स्ट्राईकला आपण पाहताय विनायक. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू वन बाउन्स सीमा रेषे बाहेर. पहिल्याच चेंडूवर येतोय चौकार. निखिलचा पुढचा चेंडू आपण पाहताय स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी या ठिकाणी आपण पाहताय स्कोर कार्डवर धावा लागतात. बिनबाद 6 धावा. बिनबाद 6 धावा. 48 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे माडपाई माडप संघ. आता मात्र या ठिकाणी पल्लस्कूप पद्धतीने चेंडू लगवायचा मानस होता फलंदाजांचा, परंतु या ठिकाणी चेंडू अंगावर आदळला आणि त्यानंतर मात्र यष्टिरक्षकाकडे तो चेंडू विसावला जाऊन निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्याची विचार केला. 48 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 6 धावा धावपळकावर पाहायला मिळतात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं महत्वाचं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे. निखिल हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. आता मात्र हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. पहिला जो चौकार आला होता त्याचाच रिप्ले पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू वन बाउन्स सीमा रेषे बाहेर चौकार. 4 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतंय. धावफलकावर धावा दुहेरी अंकामध्ये 10 धावा. षटक संपला की आपला जे प्लेयर आहेत ते आतमध्ये घ्या. 10 धावा धावफलकावर आल्या. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. आता मात्र मोठा फटका विकेट पाहायला मिळतोय, परंतु चेंडू जातोय या ठिकाणी डीप मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषे बाहेर षटकार. सोळा धावा धावफलकावर या ठिकाणी पहिलं षटक प्रगती पथावर. निखिल गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला विनायक. हा चेंडू सुद्धा सुरेख फेकला होता. मोठा फटका मारण्याचा मानस होता विनायकचा, परंतु बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही. या निर्धाव चेंडूची होती सांगता. तिथे मात्र 12च्या सरासरीने ह्या धावा बनवायच्या होत्या. तिथे मात्र आपण पाहिलं एक पाऊल पुढे पाहायला मिळतोय तो माडपाई माडप संघ. 16 धावा या ठिकाणी बनवल्या. अजूनही गरज आहे. 3 षटकामध्ये आपण पाहताय 32 धावांची, म्हणजे 10.67च्या सरासरीने या धावा आता मात्र माडपाई माडप संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर बनवाव्या लागतील.
आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहता वैयक्तिक पहिले सांघिक कोट्यातून दुसरे षटक घेऊन विलास. हा चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ यष्टिक्षकाच्या हातामध्ये जातोय. यष्टिक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. पहिला हादरा या ठिकाणी मिळतोय तो म्हणजे माडपाई माडप संघाला. शिकार बनला. 0 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर मात्र नवीन फलंदाज आपण पाहताय इनायत नंबर 3. इनायत नंबर 3 क्रमांकावर फलंदाज येतो तो म्हणजे रोहित. हा चेंडू सुंदर फटका मोठा फटका पाहायला मिळतोय. संदेश या ठिकाणी प्रयत्न करतोय परंतु झेल सुटला जातोय. या दरम्यान मात्र एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण केली जाते. या एका धावेने धावफलक हलतो. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 17 धावा. 17 धावा धावफलकावर संदेश ने प्रयत्न केले होते परंतु चेंडू हातातून निसटला आणि जीवनदान मिळालंय ते म्हणजे रोहित या फलंदाजाला. आता मात्र विनायक फलंदाजीवर आपण पाहता वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. तिथे मात्र हा चेंडू विनायकला शांत ठेवलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली विलास या गोलंदाजाची. आतापर्यंत 3 चेंडू फेकले. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल आणि तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेऊन चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली यष्टिरक्षक या ठिकाणी सुंदर झेल पकडला जातोय. विनायक चपारीचा होतो या ठिकाणी अंत वैयक्तिक 16 या धावसंख्येवर. कॅमेरा थोडासा फिरवायचा आहे. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज अक्षय आपण आल्या पाहिलं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडू लगावला. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. आल्या ठोकतोय चौकार. चार धावांनी आता मात्र धावफलक हलतो. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अक्षयने आल्या चौकार ठोकलाय. आपल्या संघासाठी या ठिकाणी 4 धावा महत्वाच्या 4 धावा या ठिकाणी वसूल केल्यात गोलंदाज विलासच्या गोलंदाजीवर. आता मात्र सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला उभा असलेला क्षेत्ररक्षक आणि लेग स्लिपला उभा असलेला क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये खराब कॉम्बिनेशन पाहायला मिळालं
आणि त्यामुळे हा झेल दोघांनी सुद्धा ट्राय केला आणि दोघांकडून सुद्धा सटकला. या दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून पूर्ण केल्या. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. 23 धावा 23. आता मात्र आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी गरज आहे. 48 धावांची समीकरण येते. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. 12.50च्या सरासरीने या 2 षटकामध्ये आपल्याला खेळ करावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. रोहित आपण पाहता अजूनही 3ऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण वापरणार या 3ऱ्या षटकासाठी? आणि या 3ऱ्या षटकासाठी आपण पाहताय गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वापरला जातो 22. हा फुल टॉस चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय डीप कव्हर रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि 2 धावा. खराब कलेक्शन पाहायला मिळालं. चांगली फेकी होती परंतु गोलंदाजाचं खराब कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याच्या जीवावर येतोय. 2 धावा. या 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 25 धावा. हा मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. आरके स्टाईल रोहित स्टाईल हा फटका येतोय. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार. रोहितच्या बॅट मधून आलेला 6 धावांनी या ठिकाणी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 37 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे माडपाई माडप संघ. हा चेंडू या ठिकाणी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतो. हा चेंडू वाईड आहे. 1 धावेने या ठिकाणी धावफलकावर वाढ होणार. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 38 धावा. समीकरण आता मात्र सोपं झालंय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा. आता मात्र मोठा फटका मारायच्या नादात बॅटची कडा घेऊन चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि आता मात्र रोहितचा संपलाय खेळ. 4 चेंडू आणि 15 या धावसंख्येवर. जागा घेण्यासाठी अजय हे फलंदाज मैदानामध्ये येतात. थोड्याच वेळात श्री राकेश कुंदा जयराम जाधव यांचे छोटे बंधू प्रितेश जाधव त्यांच्या समवेत स्वप्नील जाधव आणि संदेश जाधव हे या ठिकाणी थोड्याच वेळात मैदानामध्ये या ठिकाणी त्यांची हजेरी लागणार आहे. तर त्यांचं सुद्धा आपण या जय हनुमान क्रिकेट मंडळ गोठण बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये त्यांचं सुद्धा स्वागत करूया. धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचले 38 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि गरज आहे 10 धावांची. 8 चेंडू 10 धावांची गरज असताना फलंदाज
नवीन फलंदाज आपण पाहता स्ट्राइक एंडला अजय. हा चेंडू सुरेख टाकला गोलंदाजाने. गती होती चेंडूला. बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही. निर्धाव चेंडूची होती सांगता समीकरण आता मात्र थोडस कठीण झालं. 7 चेंडू आणि गरज आहे 10 धावांची. 7 चेंडू 10 धावा. एखादा मोठा फटका या सामन्याची हवा काढून टाकणार, परंतु एखादा निर्धाव चेंडू या ठिकाणी प्रेशर तयार करेल ते म्हणजे माडपाय माडप संघासमोर. हा चेंडू ब्लॉकहोल मध्ये होता. हेलिकॉप्टर पद्धतीने या चेंडूला उडवला. वाईडिस्ट लॉंगॉनला तिकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. या दरम्यान 2 धावा सुरक्षितरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. या 2 धावांनी माडपाई माडप संघ जाऊन पोहोचलाय 40 धावांवर. आता मात्र हा सामना एक रोमांचक परिस्थितीत येऊन पोहोचला, जिथे चेंडू बाकी असतील 6 आणि धावा करायच्या असतील त्या 8. गोलंदाजी तर वावरले संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते म्हणजे खाने आंबिवली संघाला आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. 7 चेंडू 8 धावांची गरज. पहिला चेंडू फुल टॉस या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला मारायचा माणूस होता. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सुरक्षितरित्या पूर्ण. या 2 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा लागतात 42 धावा. समीकरण आता मात्र येतंय 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावा. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर योगेश स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन हा चेंडू सुद्धा फुलटॉस होता. लोअर फुलटॉसच्या चेंडूवर आपण पाहिलं वाईड डीप मिड विकेटला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव पूर्ण झाली. या एका धावेने आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 43 या धावसंख्येवर. समीकरण येत आहे 4 चेंडू आणि गरज आहे 5 धावांची माडपाई माडप संघाला. माडपाई माडप संघाला जर हा सामना जिंकायचा असेल 4 चेंडू 5 धावांची गरज. परंतु गोलंदाज योगेश कशा पद्धतीची गोलंदाजी करणार त्यावर ह्या सामन्याचं भवितव्य असणार आहे. फलंदाज मात्र आपण पाहता स्ट्राइक एंडला अजय. 1-2 पावलं पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न झाला. प्रयत्न या ठिकाणी फसतोय. बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू जाऊन विसरतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज अजय ऐन मोक्याच्या क्षणाला या ठिकाणी बाद होतोय. राकेश कुंदा जयराम जाधव यांच्या नावाने सुरू असलेले हे सामने आणि या सामन्यांमध्ये आपण पाहताय सुंदर गाणं गीत वाजवलं गेलं ते म्हणजे डीजे सागर पाटील यांच्याकडून. त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. श्री राकेश कुंदा जयराम जाधव म्हणजे माजी
सरपंच हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू सीमारेषे बाहेर षटकार विजयी झालाय तो म्हणजे माडपाई माडप संघ आपलं या ठिकाणी अभिनंदन आणि चावणे संघ